जय छत्रपती शिवराय। तर मंडळी, आज आपण निघालो आहोत बनपुरी श्री क्षेत्र नाईकबा येथे। आता नाईकबा खूप लोकांचा कुलस्वामी आहे, जसं की आमचा कुलस्वामी श्री ज्योतिबा आहे कोल्हापूर, तसंच बनपुरीचा नाईकबा खूप लोकांचा कुलस्वामी आहे। तर मंडळी, आपण पोहोचलो आहोत। इथे पार्किंगची सोय भरपूर आहे। आता हे जे पार्किंग तुम्हाला दिसते ना, हे पर्सनल त्या लोकांचं, म्हणजे हे जे शॉप्स आहेत त्यांचं हे पार्किंग असतं। इथं तुम्ही गाड्या जर लावल्या तर तुम्हाला त्यांच्याजवळ खरेदी करावी लागते कंपल्सरी। तर तुम्हाला इथे लावायच्या आहेत गाड्या की बाहेर लावायच्या आहेत, कारण बाहेर जर तुम्ही लावल्या, तिकडे पार्किंग आहे, तिथं खूप जागा आहे, तर तुम्हाला तिथं काहीही प्रॉब्लेम येत नाही। आणि जर इथे लावल्यात, इथे काय असतं माहिती आहे का, इथे फक्त तुम्हाला प्लस पॉईंट की तुम्हाला सावली मिळते तुमच्या गाड्यांना म्हणून। तर आलात की इथं आपण खरेदी करतोच, तर तुम्ही गाड्या लावू शकता। पण इथे आता हे बाहेर दिसते तुम्हाला, इथून लाईन सुरू होते तुमची यात्रेसाठी। यात्रेला ना अफाट गर्दी असते, कारण काय आहे की कुलस्वामी असल्यामुळे इथे ना खूप गर्दी असते त्यावेळेला। तर लाईन जी आहे ना, ती लाईन बाहेरून सुरुवात होते। म्हणजे आता तुम्हाला मी जे दाखवलं ते, आता हे तुम्हाला दिसतंय सगळं अभिषेक वगैरे, जे काही तुम्हाला पावती वगैरे घ्यायची असेल किंवा काही देणगी द्यायची असेल तर ते ऑफिस होतं। आतमध्ये पण, मंदिराच्या आतमध्येही ऑफिस आहे आणि बाहेरही आहे। आता ही मंदिराची एंट्री आहे आणि सर्वात महत्त्वाचं, मंदिराचं बांधकाम सुरू आहे। हा जो हॉल रिकामा दिसतोय, हा एक हॉल, म्हणजे हा खालचा, ज्यावेळेला आपण मंदिरात एंट्री करतो त्यावेळेला हा खालचा हॉल आहे। खूप भव्य असे हॉल आहेत। या खालच्या हॉलमध्ये लाईन लागलेली असते, म्हणजे बाहेरून इथं येतात। हे मुख्य मंदिर आहे, मुख्य गाभारा आहे। आता आपण ते पुजारी जे आहेत त्यांच्याकडूनच माहिती घेऊया की यात्रा नक्की असते कधी, आणि बाहेरही तुम्हाला मी तारखा दाखवणार आहे की कोणत्या तारखेला इथली यात्रा आहे। पण यात्रा कधी असते आपण त्यांना विचारूया। आत्ता चैत्र यात्रा 2024ची यात्रा कधी आहे बघूया। कधी आहे? गुढीपाडव्याचे 7 दिवस पकडून 5व्या दिवशी नैवेद्य असतो। श्रेष्ठीला पालखी असते पाठीची, श्रेष्ठीला यात्रा महिनाभर असते ना? 5 पाकाळणी असतात त्याच्यानंतर, जर रविवारी पाकाळणी असते। आता आमच्या तिकडे ज्योतिबाला आमचं कसं हे असते, आता खेटे सुरू झाले, तसं इथं असते आमोशाला। तर मंडळी, आज गर्दी नाहीये आणि असं शांत दर्शन देवाचं मिळणं म्हणजे खूप, आपण म्हणजे नशीबवानच समजायला पाहिजे स्वतःला, कारण एवढं शांत असं दर्शन मिळतंय। नाहीतर असं शांत थांबून व्यवस्थित दर्शन मिळणं म्हणजे खूप कठीण असतं यात्रेच्या वेळेला। इतर वेळेला तुम्हाला मिळतं। त्यामुळे या व्हिडिओमधून ना तुम्हाला दर्शन खूप छान होणार आहे। दर्शन घ्या, आणि ज्या वेळेला तुम्ही यात्रेच्या वेळेला येताना तेव्हाही दर्शन खूप छान होतं, पण थोडंसं ते घाई गडबडीत घ्यावं लागतं। एकदम शांत असं आपल्याला त्यावेळेला नाही चालत। तर आतमध्ये आपण आल्यानंतर पहिल्यांदा त्यांची परवानगी घेतलेली आहे। जसं की मी नेहमी म्हणते की माझे व्हिडिओ हे प्रत्येक व्हिडिओ जे असतात ते मी परवानगी घेऊनच करत असते। विदाऊट परमिशन मी कोणताही व्हिडिओ बनवत नाही। आणि मी इथल्या जे ऑफिस आहे, या ऑफिसची मी पहिल्यांदा परमिशन घेतली आणि मग व्हिडिओ बनवले। तर इथून वरती आपण जायचं आहे। म्हणजे वरच्या फ्लोअरला काय आहे की तिथे ना भव्य मंडप आहे। तर पहिल्यांदा आपण जेव्हा बाहेर लाईनला उभा राहतो तेव्हा आपण इथं वरती येतो पहिल्यांदा, त्याच्यानंतर आपण खालच्या हॉलमध्ये जातो, किंवा मग असं करतात ते की वरून मुखदर्शनाची सोय केलेली आहे। आता हे इथं दिसतंय तुम्हाला, हा मंडप दिसतोय ना, इथं मुखदर्शनाची लोक जे असतात ती लाईन लावतात। म्हणजे एक वर्ष मी असं पाहिलं होतं। मी यात्रेच्या वेळेला येते, मी प्रत्येक वर्षी, म्हणजे कसं आहे ना, आमचा कुलस्वामी जरी नसला तरीही आम्ही प्रत्येक वर्षी इथं येतो। आता हा खालचा मंडप दिसतोय आणि हा वरचा। तर वर तुम्हाला मुखदर्शन असतं त्यावेळेला, यात्रेच्या वेळेला तिथे आत काच लावलेली आहे आतमध्ये, आणि खाली तुम्हाला धर्मदर्शन, म्हणजे डायरेक्ट तुम्ही आत गाभाऱ्यात जाता। इथून तुम्हाला खाली हे उतरायचं आहे बघा। आणि मंदिराचं बांधकाम अजूनही सुरू आहे। त्यानंतर त्यांची यात्रेचीही तयारी खूप जोरदार अशी सुरू आहे। तर आता इथे वरती आपण, श्री म्हसोबा मंदिर आहे वरती,
तर तिथं निघालो आहे. इथे बघा तुम्हाला हे असे बिबे फार विकायला मिळतील. म्हणजे इथं ना खूप लोक अशी आहेत की ते बिबे खूप प्रमाणात इथं विकले जातात आणि त्याचा औषधी गुणधर्म जो आहे तो जुन्या काळातील लोकांना माहिती आहे. त्याचे काही नियम आहेत बिबा कसा वापरायचा. तर बिब्याचे उपयोग तुम्हालाही माहीत आहेत, बऱ्याच ठिकाणी तो वापरलाही जातो. पण त्याचे औषधी गुणधर्म जे असतात ना तो कसा वापरतात हे पूर्वीच्या काळातील लोकांना माहिती आहे, त्याचे नियम असतात. आता आपण इथं वरती हे बघा, इथं तुम्हाला कोंबडा दिसतोय. हा नवसा, ज्यांना नवस करायचं आहे ते हा कोंबडा असा उचलतात वगैरे, अशी त्यांची एक ती परंपरा आहे पूर्वीपासून. मी लहान असताना पाहायचे. पण त्याचं नियम वगैरे कसे आहेत ना ते फक्त मला आत्ता नाही सांगता येणार, मला नाही एवढं माहिती त्यातलं. तर हे मंदिर जे आहे ना हे तुम्हाला मी चारी बाजूने दाखवते. मगाशी तुम्हाला मी बॅक साईडने दाखवलं. आता हा पुढचा भाग आहे मंदिराचा. आणि ज्यावेळेला मी मगाशी तुम्हाला दाखवलं ना तोही समोरचाच होता, पण तुम्हाला दोन्हीकडून तुम्हाला आतमध्ये जाता येतं, मंदिराच्या आतमध्ये. आता हे यात्रेच्या वेळेला मात्र त्यांचे नियम वेगळे असतात आतमध्ये जाण्याचे. इथं भजी तळण्याचं काम सुरू होतं आणि जसं की मी आपल्या चॅनलवरती एक शॉर्ट्स अपलोड केले की त्या दादांना ना खूप अशी घाई होती, खूप गडबड होती, गिऱ्हाईक खूप होते. तर ते म्हटले की ताई पकडता का, तर मी थोडीशी त्यांना हेल्प केली त्याच्यामध्ये. आणि इथं तुम्हाला फोटो वगैरे भरपूर काय काय विकत मिळतं. चला आता हे महत्त्वाचं म्हणजे काय आहे की तुम्हाला जर चालत जायचं असेल पायऱ्या, तर तुम्हाला हे अलीकडे म्हणजे ना मी आता तुम्हाला दाखवलं ना इथून तुम्हाला वरती चालायचं आहे. आणि मी मागाशी तुम्हाला दाखवलं ते तुम्हाला गाडी तुमची तिथे जाते डायरेक्ट मंदिराच्या शेजारी. आणि जर इथून जायचं असेल तर तुम्हाला चालत जावं लागतं. सुरुवातीलाच आपले मालक आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला चालत जायचं आहे. तर पुढे तुम्हाला मी आरतीचाही व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे, तर तो आरतीही तुम्ही पहा. तुम्हाला खूप 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 छान वाटणार आहे, खूप समाधान वाटणार आहे.